नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पट पेपर गुरु या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण बघत हा इयत्ता 7वीचा इंग्लिश विषयाचा पेपर व त्यातील IMP क्वेश्चन्स. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर बघता येतील. तर आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. मीन्स तुम्हाला तिथं एक वर्ब चूज करायचा आहे. दे रिटर्निंग फ्रॉम द पिकनिक, तिथं कोणता वर्ब यूज होईल? इथं येईल वेअर. सेकंड, द ट्रेन अराइव्ड ऑन द प्लॅटफॉर्म, इथं ऑप्शन हॅव हॅड, तर आपलं करेक्ट आन्सर आहे हॅड. बी, आयडेंटिफाईंग अँड टिक द करेक्ट टेन्स फ्रॉम, तुम्हाला त्याच्यात करेक्ट टेन्स शोधायचा आहे. रमन वॉज व्हेरी स्मार्ट, आता हे कोणत्या टेन्समध्ये येईल? सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स अँड सिम्पल पास्ट टेन्स. तर आपलं करेक्ट आन्सर आहे सिम्पल पास्ट टेन्स, ऑप्शन नंबर 3. फादर इज नरेटिंग द स्टोरी, फादर इज नरेटिंग द स्टोरी, हे कोणत्या टेन्समध्ये यूज होईल? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्स. तर आपलं करेक्ट आन्सर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन 4, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तिथे तुम्हाला एक डायग्राम दिलेला असेल, त्या डायग्राममध्ये तुम्हाला एक नाव मेन्शन केलेले आहे, त्या नावाची तुम्हाला ॲक्टिव्हिटी तिथं फाइंड आउट करायची आहे. तसं आपल्या इथं दिलेलं आहे स्कूल, स्कूलचे काय काय ॲक्टिव्हिटी राहते किंवा काय काय राहतं स्कूलमध्ये, तसं तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे. चला आता आपण राईट करू. फर्स्ट वर्ड इज प्लेग्राउंड, सेकंड क्लासरूम, सायन्स लॅब अँड ब्लॅकबोर्ड, हे तुम्हाला स्कूल ॲक्टिव्हिटीमध्ये येतील. बी क्वेश्चन, ॲड प्रिक्स और सुफिक्स टू गिवन वर्ड्स. आपले रूट वर्ड्स आहे केअर, त्याचा आन्सर आहे केअरफुल, केअरलेस, पॉसिबल, इम्पॉसिबल, पॉसिबली. आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुढच्या पार्टसाठी.